म्हणजेच आपले वडील. प्रेम न दाखवता प्रेम करण्याची कला ही फक्त त्यांच्याकडेच असते. फाटलेली बनियन, फाटलेली बनियन, तुटलेल्या चपला, फाटलेली बनियन, तुटलेल्या चपला स्वतः वापरते, पण घरातील प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं म्हणजेच आपले वडील. ढालीसारखे प्रत्येक वाद सोसतात, ढालीसारखे प्रत्येक वाद सोसतात, पण प्रत्येकाची तेच काळजी घेत असतात. अशा बाबांसाठी मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे छप्पर. प्रत्येक घरावर असावं एक छप्पर, प्रत्येक घरावर असावं एक छप्पर. रुबाबदार नसेल, रुबाबदार नसेल, पण असावं गळकं, रुबाबदार नसेल, पण असावं गळकं. ऊन वारा पाऊस, ऊन वारा पाऊस झेलणारं छप्पर, ऊन वारा पाऊस झेलणारं छप्पर. कधी गरजतं, कधी गरजतं, कधी बरसतं, कधी गरजतं, कधी बरसतं, पण हृदयातून नेहमीच प्रेमासाठी तरसतं, पण हृदयातून नेहमीच प्रेमासाठी तरसतं. छप्पर कितीही जुनं झालं तरी, छप्पर कितीही जुनं झालं तरी, हक्काने हट्टाने गरजा भागवणारं ते एक आधारवडच असतं. हक्काने हट्टाने गरजा भागवणारं ते एक आधारवडच असतं. असं छप्पर ज्यांच्या वाटेला नाही, असं छप्पर ज्यांच्या वाटेला नसतं, अशांना बालपण येण्याआधीच प्रौढपण आलेलं असतं, अशांना बालपण येण्याआधीच प्रौढपण आलेलं असतं. त्यासाठी खरंच प्रत्येक घरावर असावं एक छप्पर, प्रत्येक घरावर असावं एक छप्पर. रसिका, खरंच रुबाबदार नसलं तरी गळकं असावं, रुबाबदार नसलं तरी गळकं असावं. धन्यवाद.